नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर स्वागत आहे आपलं धमाका माहितीचा या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की GCC TBC टायपिंग ट्रेनरमध्ये मराठी 4T चे आपण लेटरची फॉर्मॅटिंग आणि टायपिंग आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे लेटरची फॉर्मॅटिंग केली जाते। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला सविस्तर संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला फॉर्मॅटिंग ही पूर्ण माहिती होईल आणि त्यामुळे तुम्हाला पत्रामध्ये लेटरमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळतील। चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूयात हा व्हिडिओ। तर मी लेटरला सुरुवात करणार आहे। पाहत राहा कशा प्रकारे मी लेटर करत आहे। प्रत्येक ठिकाणी माहिती घेणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो। डावीकडील ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना आपण वाचून घ्यावे, त्यानंतरच फॉर्मॅटिंग करून घ्या। अगोदर आपण कच्चा मसुदा इथे टाईप करून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। तर मी टाईप करून घेतो। आणि एक गोष्ट मित्रांनो, इथे डावीकडे जे आपल्याला माहिती दिलेली आहे कच्चा मसुदा, इथे मध्ये डॅश डॅश अधोरेखित दिलेले आहे। त्या डॅश डॅश म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तिथे आपल्याला एंटर प्रेस करायचं आहे, म्हणजे दुसरी लाईन एंटर क्लिक करून दुसरी लाईन घ्यायची आहे। अशा याच्यासाठी हे डॅश डॅशचे आपल्याला चिन्ह दिलेले आहेत। तरी मी सुरुवात करतो विद्यार्थी मित्रांनो टायपिंगसाठी। पहा, जिथे गरज असेल तिथे आवश्यक निर्देश मी देत जाईन। आता इथे ईमेल आयडी आपल्याला इंग्लिशमध्ये दिली आहे, त्याच्यामुळे आपल्याला इंग्लिशमध्ये भाषेत करून घ्यावे लागेल। त्याच्या एक मिनिट विद्यार्थी मित्रांनो, मराठी झालेला आहे। चला, प्रत्येक ठिकाणी डॅश डॅश दिलेल्या ठिकाणी एंटर प्रेस करत राहा। तर जावा क्रमांकाच्या नंतर दिनांक टाईप करत असताना त्याच्यामध्ये एकही स्पेस देऊ नका, लगातार टाईप करा। तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला पत्ता दिलेला आहे, तो पत्ता आपल्याला आत्ताच टाईप करायचा नाही, त्यासाठी एक ब्लँक ओळ सोडा, कारण तो मेलिंग टॅबमध्ये आपल्याला मेल मर्ज करून तो पत्ता टाईप करावा लागतो। त्यामुळे आपण तो पत्ता नंतर टाईप करणार आहोत। अगोदर आपण कच्चा मसुदा टाईप करून घेऊयात।
चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सर्व काही आराखडा टाईप करून मसुदा कच्चा टाईप करून घेतलेला आहे. तर आपण याच्यामध्ये आता पत्ता टाकणार आहोत. तर मेलिंग टॅबमध्ये जावा आणि यानंतर सिलेक्ट रेसिपिएंट याच्यावर क्लिक करा. टाईप अ न्यू लिस्ट याच्यावरती क्लिक करून आता मसुदा टाईप करून घ्या विद्यार्थी मित्रांनो. तर चला टाईप करूयात. कंपनी नेममध्ये टाईप करा. एक मिनिट. दत्तात्रय मार्ट नंतरच्या सेलमध्ये घेण्यासाठी टॅब प्रेस करा. ॲड्रेस लाईन 1 एम मार्केट सिटीमध्ये जावा. यानंतर नाशिक एक मिनिट विद्यार्थी मित्रांनो. नाशिक त्याच्या पुढे पिनकोड अशा प्रकारे टाईप करून घ्या आणि यानंतर दुसरा पत्ता दिलेला आहे त्यासाठी न्यू एंट्रीवर क्लिक करा. दुसरा पत्ता टाईप करून घ्या. कमल मार्ट दोनशे 4 प्रतीकनगर रामटेक 42 35 28 अशा प्रकारे आपण टाईप करून घ्या. त्यानंतर ओके ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर फाईल सेव्ह करा आणि त्यानंतर इथे क्लिक करा प्रतीच्या खाली आणि यानंतर राईट अँड इन्सर्ट फील्ड्स या ग्रुपमधील इन्सर्ट मर्ज फील्ड यावर क्लिक करा. कंपनी नेम इंटर प्रेस करा. ॲड्रेस लाईन 1 इंटर प्रेस करा आणि सिटी. आता विद्यार्थी मित्रांनो, इथं प्रिव्ह्यू रिझल्ट इथे ऑप्शन दिसेल, याच्यावरती क्लिक करा. आपल्याला पत्ता इथे फिल झालेला दिसेल. त्यानंतर आपल्याला दुसरा पत्ता पाहण्यासाठी इथे राईट नेक्स्ट रेकॉर्डवर क्लिक करा. अशा प्रकारे आपण दोन्ही पत्ते पाहू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण फॉर्मॅटिंगला सुरुवात करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पहिल्यांदा इंटर सगळीकडे इंटर देऊन घेऊ. म्हणजेच एक ब्लँक लाईन आपण सगळीकडे घेणार आहोत. इथे एक इंटर, इथे एक इंटर, इथे एक इंटर इथे दिलेले आहे. इथे एक इंटर, इथे एक इंटर, इथे एक इंटर, इथे एक इंटर, इथे 2 इंटर आणि इथे एक इंटर. तर चला फॉर्मॅटिंग सुरू करूयात. जे हेडिंग आहे, हेडिंगला बोल्ड करा आणि याची साईज जी आहे ती 24 करून घ्या. 24. तर यानंतर जे आपल्याला सूचना दिलेल्या आहेत त्या वाचून घ्या. कंपनीचे नाव बोल्ड आणि सेंटर अलाइनमेंट करा.
तर आपल्याला हे सिलेक्ट करून घ्यावे लागेल, याला सेंटर करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो, सेंटर. तर चला आपण सेंटर केलेलं आहे. त्यानंतर ईमेल याला आपल्याला बोल्ड करून घ्यायचं आहे. आणि यानंतर ईमेल आणि वेबसाईटला पूर्णतः सिलेक्ट करून घ्या आणि याला सेंटरमध्ये क्लिक अलाइनमेंट सेंटर करून घ्या. आणि यानंतर बॉटम बॉर्डर आपल्याला एक इन्सर्ट करायचे आहे, ते बॉटम बॉर्डर इन्सर्ट करून घ्या. आणि जावक क्रमांक आणि दिनांक याच्यामध्ये आपल्याला 4 टॅब द्यायचे आहेत. अशा प्रकारे इथे 4 टॅब देऊन घ्या. आपण इथे 3च घेऊ कारण अशा प्रकारे. आणि नंतर आपल्याला इथे आपल्याला स्टाईल बघायची आहे. आपल्याला जी स्टाईल दिलेली आहे पत्त्यासाठी आपल्याला ब्लॉक स्टाईल दिलेली आहे. यासाठी तिथे काहीच आपल्याला छेडछाड करायची नाही. इंडेंट स्टाईल दिली असेल तर आपल्याला इथे बदल करावा लागला असता, परंतु इथे आपल्याला काहीच करायचं नाही. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर याला बोल्ड करून घ्या. त्याच्या पुढील मॅटरला अंडरलाईन करून घ्या. संदर्भला बोल्ड करून घ्या आणि पुढील मॅटरला अंडरलाईन करून घ्या. आणि यानंतर मित्रांनो, याला विषय आणि संदर्भाला सिलेक्ट करा आणि लेफ्ट इंडेंटवर क्लिक करा अशा प्रकारे. आणि यानंतर विद्यार्थी मित्र आपल्याला खाली पॅराग्राफ ब्लॉक स्टाईलमध्ये करा अशा प्रकारची सूचना दिलेली आहे. त्यामुळे आपल्याला कोणताही बदल करायचा नाही. सिलेक्ट करून घ्या पॅराग्राफ पूर्ण. आणि इथे आल्यानंतर या पॅराग्राफला जस्टिफाय अलाइनमेंट ही लागू करा अशा प्रकारे. त्यानंतर आपला विश्वासू आणि प्रोप्रायटर याला आपल्याला 3.5 इथे या ठिकाणी आणून ठेवायचं आहे. त्याच्यामुळे याला सिलेक्ट करा इथे. ओके, असंच ठेवा आणि याला अलाइनमेंट सेंटर करा अशा प्रकारे. आणि याला इनक्लोजर जे आहे सोबत बदलावायचा माल याला लेफ्ट अलाइनमेंट असू द्या. त्यानंतर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपलं लेटर हे फॉर्मॅटिंग झालेलं आहे. हे लेटर ब्लॉक स्टाईलमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण इथे दिलेले आहे जे आपण ज्याला पत्र पाठवायचं आहे त्याचा पत्ता सुद्धा ब्लॉक स्टाईलमध्ये आहे आणि पॅरेग्राफ सुद्धा ब्लॉक स्टाईलमध्ये असल्यामुळे हे पत्र पूर्णतः ब्लॉक स्टाईलचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा आराखडा आहे आपल्या फॉर्मॅटिंगचा. अशा प्रकारची फॉर्मॅटिंग आपल्याला करायची आहे. तर यानंतर मी सबमिट करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता पत्र हे पूर्णतः तयार झालेलं आहे. सबमिट करतो. काही क्षणातच आपल्याला निकाल समोर दिसेल. तर विद्यार्थी मित्रांनो, रिझल्ट आलेला आहे. आपण पाहू शकता. मी तुम्हाला इथे फॉर्मॅटिंग सांगणार होतो. तर फॉर्मॅटिंग पहा अगोदर, कारण टायपिंगच्या मिस्टेक्स होऊ शकतात. तर इथे फॉर्मॅटिंग पहा. आपल्याला पाहू शकता इथे फॉर्मॅटिंग सेंटर अलाइनमेंट ऑफ हेडिंग करेक्ट आहे. बोल्ड स्टाईल ऑफ हेडिंग करेक्ट आहे. 24 फॉन्ट साइज ऑफ हेडिंग करेक्ट आहे. सेंटर अलाइनमेंट ऑफ हेडिंग ॲड्रेस करेक्ट आहे. हेडिंग ऑफ कंपनी इन ब्लॉक इन कॅपिटल लेटर्स करेक्ट आहे. इन हेडिंग ॲड्रेस ईमेल करेक्ट आहे. इन हेडिंग ॲड्रेस वेबसाईट बोल्ड करेक्ट आहे. म्हणजे पूर्णतः सर्व काही आपल्याला फॉर्मॅटिंगमध्ये आपण पाहू शकता. फॉर्मॅटिंग ही एकदम 100% अचूक आहे. विद्यार्थी मित्रांनो, फॉर्मॅटिंग अचूक आहे. आपण याच फॉर्मॅटिंगचा आपण ब्लॉक स्टाईलसाठी वापर करायचा आहे. हे पत्र ब्लॉक स्टाईलवर आधारित होतं, यामुळे हे फॉर्मॅटिंग ब्लॉक स्टाईललाच लागू करा. म्हणजेच आपल्याला आपण पाहू शकता आपल्याला 15 पैकी 12 गुण मिळाले आहेत. त्याचं कारण म्हणजे टायपिंगमध्ये थोड्या मिस्टेक झालेल्या आहेत. आपण पाहू शकता इथे टायपिंगमध्ये थोड्या मिस्टेक झाल्या आहेत. 6 चुका झालेल्या आहेत. यासाठी अर्धा मार्क काटला गेलेला आहे. तसेच म्हणून एकूण 3 गुण हे आपल्या टायपिंगचे काटले गेलेले आहेत. थोड्या चुका झालेल्या आहेत त्या आपण आपल्याकडून होऊ नयेत यासाठी प्रयत्न करत राहा. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहू शकता फॉर्मॅटिंग अचूक आलेली. अशा प्रकारच्याच फॉर्मॅटिंगचा वापर आपण आपल्या पत्रामध्ये करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, अशाच माहितीसाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल धमाका माहितीचा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी तयार राहा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.